जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 16 क्रमांकाचा परिणाम व विवर्त याचे लक्षण। कालच्या पाठामध्ये एक महत्त्वपूर्ण विचार आपण केला। त्यामध्ये साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर बाबांचे एक वाक्य आपण बोललो। वेदांत विचार करत असताना सत्यान्वेषण करत असताना शिष्याला भीड नसावी आणि गुरुकडे आग्रह नसावा। जर शिष्याला भीड असेल आणि गुरुदेवाकडे आग्रह असेल तर सत्यान्वेषण होऊ शकत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सत्यान्वेषण करत असताना संवाद असावा, विसंवाद नको आणि वाद नको। वाद कशाला म्हणतात? ज्यामध्ये दोन्ही विरोधी टोक असतात त्याला वाद म्हणतात। महाभारतामध्ये आपण पाहिलं तर कौरव आणि पांडव यांचा कायम वाद आहे आणि वादे जे आहे ते भांडणा, कलहा, द्वेष, मत्सर त्याची परिणती अनर्थातच होते। आणि विसंवाद ज्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर तर दिलं जात नाही आणि प्रतिप्रश्न केला जातो त्याला एक प्रकारचा विसंवाद म्हणतात। रामायणामध्ये अंगद शिष्टाईला म्हणून गेला आणि रावण आणि अंगदामध्ये जी चर्चा झाली ती विसंवाद आहे। महाभारत हा वाद आहे आणि महाभारताअंतर्गत येणारी जी गीता आहे तो मात्र संवाद आहे। करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद। संवाद करण्याकरता भाषा ही वितंडाची नको, भाषा जल्पाची नको, तर भाषा ही संवादाची असली पाहिजे। मग वितंड कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये खंडन खाद्याची भाषा असते, म्हणजे समोरच्याचं खंडन करणं हे ज्याचं खाद्य आहे। समोरच्या काही बोलायला लागला, कुठलाही सिद्धांत प्रतिपादन केला का तुमचा हा सिद्धांत चुकीचा आहे असं त्याला सांगणं। ठीक आहे, आमचं चुकीचं आहे, आम्ही मान्य करतो, पण काय बरोबर आहे ते तर आपण सांगा, ते मात्र सांगणार नाही। फक्त परपक्षाचं खंडन करणं, स्वपक्षाचं कुठल्याही प्रकारचं मंडन न करणं याला वितंड असं म्हणतात। जल्प भाषा ती असते का ज्याच्यामध्ये दोन्ही विरोधी टोकं असतात, ज्याच्यामध्ये आणि भूमिका ही असते बोलणाराची का सिद्धांताची काय मोडतोड होते, त्याच्यात काय अनर्थ होतो हा विचार न करता आपली बाजू वरची राहिली पाहिजे ही भूमिका असते, त्याला जल्प असं म्हणतात। ज्याच्यामध्ये जाती उत्तराची किंवा मुस्कटदाबीची भाषा देऊन समोरच्याचं बोलती बंद करून आपली बाजू वरची ठेवली जाते। आणि संवादामध्ये हा कुठलाही प्रकार नसतो। संवादामध्ये तुमची बाजू वरची का माझी बाजू निम्न हाही भाग नाही। संवादामध्ये करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद हे एक प्रसिद्ध वचन आपण काल पाहिलं। किंवा वादे जे आहे ते तत्वबोधा, त्या वाद शब्दाचा अर्थ बोलणं, आणि कसं बोलणं? सम्यक पद्धतीचं केलेलं बोलणं। सम्यक पद्धती म्हणजे श्रुती युक्ती अनुभूतीच्या निकषावरती उभय पक्षांनी केलेलं जे निरूपण आहे आणि अंतिम निर्णयापर्यंत जातात त्याला संवाद असं म्हणतात। आणि तो संवाद कोणात होतो? तो गुरु शिष्यात होतो। मग शिष्याला गुरुदेवाने सांगितलं की सत्ख्यातिमत सुद्धा ही असंगत आहे, कारण सत्ख्यातिमत ज्या पदार्थाला कुठलंही वजन नाही, जो पदार्थ जागा अडवत नाही, त्याच्यापासून काही नवीन कार्य होत नाही, जो पदार्थ सर्वाला दिसत नाही, मग अशा पदार्थाला सत्य म्हणणं हे विद्वानाला हास्यास्पद आहे असं ज्यावेळेला गुरुदेव बोलतात, म्हणजे सत्ख्याती ही अत्यंत निर्युक्तिक आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीच्या विरुद्ध आहे। तर त्यावेळेला तो शिष्य बोलू लागला की मग पदार्थ जर मिथ्या असेल तर तो हर्ष विषादाला कारण का व्हावा? रज्जुवरचा सर्प मिथ्या आहे, तो पाहून विषाद होऊ नये। शुक्तवरचे रजत मिथ्या आहे, तो पाहून हर्ष होऊ नये। म्हणजे मिथ्या असेल तर तो हर्ष विषादाला कारण होऊ नये। ज्या अर्थी तो पदार्थ हर्ष विषादाला कारण होतो तो अर्थी तो पदार्थ सत्य म्हटला पाहिजे असं पूर्वपक्षाचं म्हणणं होतं। तर गुरुदेवाने सांगितलं मुळात सत्यत्व किंवा मिथ्यात्व हा हर्ष विषादाचा निकष नसून त्याबद्दल आपल्या अंतःकरणात ते अनुकूल प्रतिकूल भावना ही हर्ष विषादाला कारण आहे। पदार्थाचं सत्यत्व मिथ्यात्व हर्ष विषादाला कारण नाही। याकरता विस्ताराने चांगुना, राजा शिर्याळ राजा आणि चिलिया बाळ यांचा प्रसंग आपण बघितला। ते पात्र वटवत असताना ती नटी, ती जरी डोळ्याला तिचे अश्रू दिसले तरी ते बऱ्याच वेळेला झेंडूबाम लावूनच ते आणलेले असतात, म्हणजे ते वस्तुस्थितीचे नसतात। तिच्या डोळ्याला अश्रू जरी दिसले तर अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंद असतो, कारण सर्व प्रेक्षक वर्ग रडत होता, माझं पात्र व्यवस्थित उठलं हा तिचा आनंद असतो। आणि हे सर्व नाटक आहे तिलाही माहिती असतं, पाहणारे प्रेक्षकसुद्धा हे नाटक आहे असं म्हणूनच पाहत असतात। पण त्या घडणाऱ्या घटनेबद्दल त्यांना प्रतिकूल भाव असतो का? इतकी कुठं सत्वपरीक्षा कठोर,
क्रूर निर्दयी पद्धतीचे असते का, असं म्हणून ते सर्व घडणारा वृत्तांत पाहून प्रेक्षकाच्या डोळ्याला अश्रू येतात. कारण प्रेक्षकाच्या अंतःकरणामध्ये त्या प्रसंगाविषयी प्रतिकूल भावना आहे आणि त्या सोंग संपादन केलेल्या जो काही तो किरदार निभावणारा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये ती एक प्रकारची अनुकूल भावना असते. म्हणून पदार्थ सत्य असो वा मिथ्या असो, आपल्या अंतःकरणातली त्याबद्दलची जी भावना कोणती आहे ती आपल्याला हर्षविषादाला कारण होते. सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्षविषादाला कारण होत नाही. त्याकरता जीवसृष्टी ईशसृष्टी याचाही थोडासा विचार आपण काल ओघवता केला. आणि मग शिष्य बोलला की प्रत्येक ख्यातिवादाने एक प्रकारची कल्पना केलेली आहे. कार्यकारण अधिष्ठान सर्वच शून्य आहे अशी कल्पना असत ख्यातिवादाने केली, पण असच्चेत न प्रतीयेत म्हणून ते मत खंडित ठरलं. कार्यकारण अधिष्ठान या सगळ्याचा आकार बुद्धीच धरती तीच आत्मा आहे असं मत आत्मख्यातिवाल्याने प्रतिपादन केलं. पण बहुत काल प्रतीती होऊनही ती होते, प्रतिभिज्ञा होऊनही तीही होते, म्हणून त्यांचंही मत असंगत ठरलं. बरं, वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूस ठिकाणी नेत्रदोषामुळे दिसतो असं प्राच्य एकाने एक कल्पना केली, पण दोषाने सामर्थ्य घडतं आणि अन्य पदार्थ का दिसत नाही असं युक्ती आणि अनुभूतीच्या विपरीत असल्यामुळे ती कल्पना बाधित ठरली. नंतर नेत्रदोषामुळे रज्जू सर्परूपाने दिसतो असं म्हटल्याच्या नंतर ज्ञान हे ज्ञाधीन असतं ही अनुभूती आहे आणि मोहरी ज्ञेय असेल तर ज्ञान पर्वताचं होणार नाही ही एक प्रकारची युक्ती आहे. म्हणून त्यांची कल्पना बाधित ठरली. आणि वृत्तीला एक वेळेला दोन ज्ञान होत नाही, स्मृतीतला पदार्थ सन्मुख असत नाही आणि स्मृतीपासून भयपलायनादी व्यवहार घडत नाही, म्हणून आख्यातिमत या संगत ठरलं. आणि सत्ख्यातिमत देखील आता हे सर्व तो पदार्थ जर सत्य असेल तर त्यांनी जागेचा रोध करायला पाहिजे, नूतन काहीतरी कार्य झालं पाहिजे, पुन्हा त्याला काहीतरी घनता असली पाहिजे. असं काहीच नाही तर त्याला सत्य म्हणण्याचा अर्थ काय, म्हणून तेही कल्पना काय ठरली, मिथ्या ठरली, बाधित ठरली. पण मग तुमची अनिर्वचनीय ख्याती कल्पना नाही कशावरून? ही जर कल्पना नसेल तर अनुभवाला ताडून पाहण्याकरता एखादी उपपत्ती तुम्ही द्या. तर त्यांनी उपपत्ती कोणती दिली काल? स्वप्नाची उपपत्ती दिली. स्वप्नामधली पदार्थ याला तुम्ही पहिली असत्ख्यातीपासून पूर्वपक्षाची शेवटची सत्ख्यातीपर्यंत कुठल्याही ख्यातिवादाचे अनुरूप आपण स्वप्नातल्या प्रतीतील येणाऱ्या पदार्थाची संगती लावायला जाल तर ती श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध अशी लागणारच नाही. पण अनिर्वचनीय ख्यातीने आपण जर त्या प्रतीतील येणाऱ्या स्वप्नस्थ पदार्थ आणि त्यांच्या ज्ञानाची संगती लावली तर अंतकरणवृत्तीपैकी साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम स्वप्नातले पदार्थ आहे आणि त्याच अविद्येतल्या सत्वगुणाचा परिणाम त्या स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान आहे आणि त्याच अविद्येतल्या रजगुणाचा परिणाम त्या स्वप्नस्थ पदार्थाची क्रिया आहे. म्हणून ते स्वप्नातल्या पदार्थाला आपल्याला असत म्हणता येत नाही का? असचेत न प्रतीयेत म्हणून त्यांना सत न म्हणताना असतोन विलक्षण असं म्हणावं लागतं. आणि त्या स्वप्नस्थ पदार्थाला स्वप्नकालात स्वप्न भलेही आपल्याला स्वप्न वाटत नाही, स्वप्नकालात स्वप्न आपल्याला सत्य वाटतं तरी त्यांना सत्य म्हणता येत नाही का? तर सच्चेत न बाध्येत म्हणून, म्हणजे त्यांचा बाध होतो म्हणून त्यांना असत न म्हणताना सताहून विलक्षण. अर्थात स्वप्नस्थ पदार्थ हे जसे सता विलक्षण अनिर्वचनीय आहे, अनिर्वचनीय ख्यातीनेच त्यांची प्रतीती आणि प्रतीतीची व्यवस्थित संगती लागते. म्हणून अनुभवाला ताडून पाहण्याकरता प्रसंग म्हणाल तर तो कशाचा आहे? स्वप्नस्थ पदार्थाचा आहे. आणि अशी स्वप्नस्थ पदार्थ आतली असणारी स्वप्नस्थ पदार्थ म्हणा किंवा बाहेरची रज्जू सर्पाधिक पदार्थ म्हणा, हे काय आहेत? तर अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. आणि जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतो असं गुरुदेव शेवटी काल बोलले. तो शिष्य प्रश्नार्थक मुद्रेने गुरुदेवाकडे बघायला लागला. गुरुदेवाने विचारलं, हे मिथ्यात्व तुला पटलं नाही का? तो म्हणायचं, मिथ्यात्व पटणं न पटणं ही दूरची गोष्ट आहे. अगोदर तुम्ही लक्षण काय केलं? जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. तर परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय हे कळालं तर मिथ्यात्व कळेल. परिणाम आणि विवर्त या शब्दाची शक्तीच जर कळाली नाही तर मिथ्यात्व मला कळणार नाही. म्हणून अगोदर परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय ते आपण सांगा, म्हणजे मिथ्यात्व माझ्या लक्षात येईल. तर त्या परिणामाचं आणि विवर्ताचं लक्षण, कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करून चालत नाही, लक्षण आणि प्रमाणाच्या द्वारा त्याची सिद्धी करावी लागते. मग परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय याचं काय करतात? लक्षण करतात.
नुसतं गाय गाय म्हणून चालतं का त्याचं लक्षण करावं लागतं आहे ना. किम नाम गोह लक्षणम, गाय म्हणजे काय, तर गायीचे काय काय लक्षण केली होती आपण मागचं थोडंसं आठवत असेल तर आहे ना. पहिलं शृंगीत्वम गोह लक्षणम, दुसरं कपिलत्वम गोह लक्षणम, तिसरं एक शपवत्वम गोह लक्षणम, हे लक्षण केलं. आता लक्षणाचं सुद्धा लक्षण आपण पाहिलं होतं, शक्य संबंधो लक्षणा, म्हणजे एक शक्य अर्थ असतो म्हणजेच मुख्य अर्थ, अभिधेय अर्थ त्याला वाच्यार्थ म्हणतात. आणि तो वाच्यार्थ अनुभूतीला जुळत नसेल तर तो ज्या वृत्तीवरनं जुळेल असा अर्थ घेतला जातो त्याला लक्षार्थ असं म्हणतात. मग त्या लक्षणे म्हणजे जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहदा जहदनाम भाग त्याग लक्षणा. त्यावेळेला आपण बघितलं वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं जातं त्याला जहद लक्षणा म्हणतात. जसं की गंगायाम घोष, ज्याच्यामध्ये वाच्यार्थासहित आणखी काही अर्थाचं ग्रहण केलं जातं त्याला अजहद लक्षणा म्हणतात. जसं की शोनो धावते. आणि ज्याच्यामध्ये वाच्यार्थातील विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचं ग्रहण केलं जातं त्याला जहदा जहदनाम भागत्याग लक्षणं म्हणतात. जसं की सोयम देवदत्त किंवा तो हा विठ्ठल बरोबर, असा आपण थोडासा मागे विचार केलेला आहे. मग बरं ते लक्षण केलेलं लक्षण लक्षाच्या ठिकाणी संभवनी आहे की नाही, म्हणजे लक्षित असे लक्षणम संभवती न वा स्वयंविचार परीक्षा, केलेलं लक्षण लक्षाच्या ठिकाणी संभवनी आहे की नाही अशा पद्धतीचा विचार केला जातो त्याला काय म्हणतात, परीक्षा म्हणतात. आणि ती परीक्षा करत असताना लक्षण किती दोषाने रहित पाहिजे, 3 दोषाने रहित पाहिजे. तर त्यातला पहिला दोष आहे अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती आणि तिसरा आहे असंभव. त्या तिन्हीचं लक्षण आपण मागे पाहिलेलं आहे. अतिव्याप्तीचं काय लक्षण पाहिलं होतं, लक्ष्यवृत्तीत्वे सती अलक्ष्यवृत्तीत्व अतिव्याप्ती, लक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाणं याला अतिव्याप्ती म्हणतात. जसं आत्ताच गायीचं पहिलं लक्षण काय केलं, शृंगीत्वम गोह लक्षणम. मग जिला शिंगे असतात तिला गाय म्हटल्याच्या नंतर गायीला शिंग नसतात काय असतात, मग लक्ष गायीवर हे लक्षण चाललं. पण अलक्ष कोण आहे, शेळी मेंढी आहे ना वगैरे, काय म्हैस, एखादा गेंडा काईट यांच्यावर सुद्धा ते लक्षण चाललं. म्हणून कोणता दोष आला म्हटलं होतं आपण, अतिव्याप्ती. नंतर लक्ष एक देश वृत्तीत्व अव्याप्ती, लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं पूर्ण भागावर न जाणं याला म्हणतात अव्याप्ती. त्याचं उदाहरण काय घेतलं होतं, कपिलत्वम गोह लक्षणम, काळी असते ती गाय, मग गाय काळीच असते काय नाही, भुरकी गवळी बांडी या गायीवर ते लक्षण जात नाही म्हणजे कमी पडणं हे अव्याप्ती. आणि एक शपवत्वम गोह लक्षणम, एक खूर असतो त्याला म्हणतात गाय. तर हे कोणता दोष आला, असंभव, कारण लक्ष मात्र अवृत्तीत्वम असंभव, लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल जाईना. कपिलत्व म्हटलं तर काही गायीवर लक्षण जातं, शृंगीत्व म्हटलं तरी गायीवर जातं, पण एक शपवत्व एक खूर म्हटलं तर बिलकुल जात नाही. कारण एक खूर रासब आपले ते घोडा गाढव किंवा दोन्हीचं असणारं खेचर यांच्यावर लक्षण जातं, बिलकुल गायीवर जात नाही. आणि शासनादिमत्वम गोह लक्षणम असं म्हणलं की हे गायीचं निर्दुष्ट लक्षण होतं, म्हणजे ते लक्षण 3 दोषी विवर्जित असलं पाहिजे. तसं आता कोणाचं लक्षण करताय तिथं तुम्ही असं ठप्प नको होणं, थोडासा आनंद घ्या ना. कोणाचं लक्षण करतायत सध्याला, परिणाम आणि विवर्ताचं आहे ना. ते हेडलाईनच दिलं ना आपल्याला, कशाचं लक्षण 16वा परिच्छेद, परिणाम व विवर्त याचे लक्षण. मग कशाचं लक्षण करतात, 2 शब्दाचं, कोणत्या, एक परिणाम आणि दुसरं विवर्त. आता परिणाम आणि विवर्ताचं लक्षण कसं लक्षण केलं पाहिजे, जे लक्षाची सिद्धी करेल. आणि ते लक्षण पुन्हा किती दोषाने रहित असलं पाहिजे, पुन्हा 3 दोषाने रहित असलं पाहिजे. मग आता परिणामाचं काय लक्षण आहे आणि विवर्ताचं काय लक्षण आहे ते कळण्याकरता अगोदर आपल्याला कारणाचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे कारणाचा विचारही मागं आपला झालेला आहे. कारण कशाला म्हणतात, तर अन्यथा असिद्धत्वे सती नियतपूर्व भावित्वम कारणत्वम, जे अन्यथा सिद्ध नसतं आणि कार्याच्या निष्पत्ती करता नियत रूपाने असावं लागतं पूर्वी, त्याला कारण असं म्हणतात. आणि मग दुसरं कार्य, कार्य कशाला म्हणतात, प्राग अभाव प्रतियोगित्वम कार्यत्वम, प्राग अभावाचा जो प्रतियोगी असतो 4 अभावापैकी प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव, त्यातल्या प्राग अभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला कार्य म्हणतात. सरळ सरळ अगोदर असतं ते कारण आणि पश्चात दिसतं ते कार्य, हे झालं कारण कार्य. त्या कारणात किती प्रकार पाहिले आपण आतापर्यंत, बोलायचं थोडंसं, 2 प्रकार पाहिले, साधारण कारण आणि असाधारण कारण. आणि त्या असाधारण कारणामध्ये किती प्रकार, साधारण कारणात किती प्रकार पाहिलेत, 9. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव आणि प्रतिबंधका अभाव. आणि साधारण कारणात किती प्रकार पाहिलेत, 4.
निमित्त, अन्यातसिद्ध, सहकारी आणि ते सर्वात अगोदर उपादान आहे ना, अशी 4 कार्य. तर त्या कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. कार्य निष्पत्ती करता जे लागतं त्याला म्हणतात निमित्त कारण. आणि ज्याच्या साह्याने करता कार्य करतो त्याला म्हणतात सहकारी कारण. जे असलं तरी कार्य घडतं, नसलं तरी कार्य घडतं त्याला म्हणतात अन्यतसिद्ध कारण. जसं घटाचं उपादान कारण ठरलेलं आहे आपल्याकडे मृत्तिका, माती. घटाचं निमित्त कारण आहे कुंभार आणि घटाचं सहकारी कारण आहे दंडचक्र. आणि घटाचं करता अन्यतसिद्ध कारण आहे ते म्हणजे रासप, गर्दक. तसं आता या ठिकाणी काय म्हणतात, परिणामाचं आपल्याला पहिले लक्षण करायचं. तसं एक सामान्यता बघा, या सृष्टी विचाराचा, जगताचा विचार करत असताना जगत आपोआप होईल का त्याचा कोणीतरी करता लागेल? बोला, करता लागेल. करत्यालाच काय म्हणता येईल? आपल्याला कारण म्हणता येईल. काही जगताम येदिनो करता कुलाल विन घटहा चित्रकार विना चित्र स्वतः भवित तदा. कोणी जर म्हणेल जगताचा करता कोणीच नाही, हे जगत आपोआप झालं असं म्हणत असेल तर त्याला गाढव म्हटलं पाहिजे. गोष्ट माहिती ना आपल्याला, हे जगत बाळा हे आपोआप झालं. तर तो म्हणू लागला बाबा असं कसं होईल? मग हे चित्र आपोआप झालं, त्याला काय म्हणेल मी? गाढव म्हणेल. मग बाळ काय म्हटला? हे जगतरूपी चित्र आपोआप झालं असं म्हणणारला गाढवाचा बाप का म्हणू नाही. याचा अर्थ जगताम येदिनो करता कुलाल विन घटहा चित्रकार विना चित्र स्वतः भवित तदा. जगताचा कोणीच करता नाही असं म्हणत असाल तो कुंभारा वाचून घट दाखवा, दाखवता येतो का? उत्तर आहे नाही. चित्रकार वाचून चित्र दाखवता येतं का? नाही. मग चित्रकार वाचून चित्र दाखवता येत नाही, कुलाला वाचून घट दाखवता येत नाही. तसं जगताच्या करता कोणीतरी असल्याशिवाय जगत दाखवता येणार नाही. पण मग करता कारणाच्या द्वाराच कार्य करतो आहे ना. कुंभारही आहे, घट करायचं आहे आणि मातीच नाही. काय माती घट करेल का? म्हणजे माती असल्याशिवाय कुंभार घट करू शकत नाही. मग त्या कारणाचा 3 प्रकार आहे. दिसणारा हे जगत आहे आपल्याला, इदम शब्दोदितम जगत. हे म्हणून विषय होतं त्याला काय म्हणतो आपण? जगत. तर या जगताबद्दल 3 कारणवाद वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे. 1 परिणामी उपादान कारण, 2 विवर्त उपादान कारण, 3 अभिनिमित्त उपादान कारण. तुम्ही म्हणाला हे कशा करता? इथे 2 शब्द आलेत ना, परिणाम आणि विवर्त, त्याकरता आपलं हे चिंतन चाललं. तर परिणामी उपादान कारण म्हणजे जगताच्या कारणवादाबद्दल कोणी काय म्हणतं? हे जगत मायेने केलं. संत वाङ्मयात तसे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतात. पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते एक ढालगच निर्माण झाले, तिने एवढी ख्याती केली. म्हटली की नाही? म्हणजे कोणता कारणवाद झाला इथे? माया कारणवाद झाला. दुसरा ईश्वर कारणवाद सुद्धा सांगितला जातो. संत वाङ्मयात त्यालाही प्रमाण आहे. जयापासून सगळं महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी, किंवा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाती संस्थापिले 21 स्वर्गाती धरली सत्ता मात्रे आपुलिया. म्हणजे कोणता कारणवाद झाला इथं? ईश्वर कारणवाद झाला. कधी कधी ब्रह्म कारणवाद सुद्धा सांगितला जातो. यत्वा इमानी भूतानी जायन्ते येन जाताने जिवंती तद्वी प्रविशंती तद्वी जिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. याचा अर्थ ज्यापासून हे जगत निर्माण होतं, ज्याच्यामध्ये स्थित राहतं आणि ज्याच्या शेवटी लीन होतं ते ब्रह्म आहे, ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर, असं म्हणताना ब्रह्म कारणवाद सांगितलेला दिसतो. आता किती कारणवाद झालेत? 3 कारणवाद. 1 माया, 2 ईश्वर, 3 ब्रह्म. मग नेमकं जगताचं कारण ब्रह्म आहे, ईश्वर आहे का माया आहे, असा जर प्रश्न पडला तर भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर तिन्ही बरोबरच आहे. कसं? परिणामी उपादान कारण कोण आहे? पहिला शब्द आला परिणाम. परिणामी उपादान कारण जगताचं कोण आहे? मग उत्तर आहे माया आहे. नंतर विवर्त दुसरा शब्द आला इथे, मग विवर्त उपादान कारण कोण आहे? उत्तर आहे ब्रह्म आहे. आणि तिसरा शब्द काय इथे नाही, पण अभिनिमित्त उपादान कारण कोण आहे? तर ईश्वर आहे. मग आता हे परिणाम, विवर्त आणि अभिनिमित्त उपादान. तर परिणामी उपादान कारण कळण्याकरता पहिलं परिणामाचं लक्षण कळायला पाहिजे, विवर्त उपादान कारण करण्याकरता विवर्ताचं लक्षण कळायला पाहिजे, आणि अभिनिमित्त उपादान कारण करण्याकरता त्याच्यामध्ये निमित्त कारण काय, उपादान कारण काय, निमित्त उपादान असे अभिन्न काय हे कळायला पाहिजे. बरोबर ना? आता अगदी सोपं बघा. आता घट आहे, कल्पना करा आहे ना, हा काय आहे? एक घट आहे. आता या घटाचं उपादान कारण कोण आहे? मृत्तिका आहे, माती आहे. कारण मातीचा घटात प्रवेश आहे, माती वाचून घट राहत नाही, म्हणून घटाचं उपादान कारण कोण आहे? माती आहे, मृत्तिका आहे. बरं, माती आहे, घट करण्याची इच्छा आहे, पण जर कुंभारच नसेल तर घट होईल का?
माऊलीचं बोलणं ऐकणे आपल्याला नेहमीच आपण ओवी म्हणतो, भूमी वाहते नाही स्वयंभ, काय घड्या गाडग्याची निगती कुंभ परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की, म्हणजे कोण लागतो तिथे आपल्याला कुंभार लागतो, कुलाल लागतो. मग तो कुलाल घटाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. मग कार्य कोण आहे? घट आहे. कार्य कोण आहे? घट आहे. आणि त्याचं कारण दोन पाहिले, एक कुंभार आणि एक मृत्तिका. पण मृत्तिका त्याचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आणि कुंभार कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. आता बघा, तसं हे दिसणारा जगतरूपी घट आहे. दिसणारा काय? जगतरूपी घट आहे. मग या दिसणाऱ्या पिंडी ती ब्रह्मांडी, आपण कालही रोज प्रमाण बोलतो, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरविणे सारा व्यर्थ भ्रम, पिंडी ते ब्रह्मांडी असं एक न्यायच आहे ना. मग पिंड हा घटरूपी पिंड कोणाचा आहे? त्याचं उपादान कारण कोण? माती, मृत्तिका. आणि त्याचं निमित्त कारण कोण? कुलाल. तसं या जगतरूपी घटाचं उपादान कारण कोण? ही माया. जगतरूपी घटाचं उपादान कारण कोण? माया. म्हणून माया कोणतं कारण? परिणामी उपादान कारण. जसं मृत्तिकेचा परिणाम कोण? घट. तसं मायेचा परिणाम कोण? जगत. म्हणून माया जगताचं कोणतं कारण? परिणामी उपादान कारण, म्हणजे उपादान कारण. आणि कुंभार घटाचं कोणतं कारण होता? निमित्त कारण आहे ना. तसं ब्रह्माच्या अधिष्ठानावरच हे जगत आहे. निरधिष्ठानो कुतो भ्रमा. अधिष्ठानाशिवाय आध्यस्थ पदार्थाची प्रतीती येते का? रज्जू नसेल तर सर्प दिसेल का? मग रज्जू सर्पाकार भास येईल जगदंब. म्हणजे रज्जूच्या ठिकाणी जसा सर्पाचा आकार आपल्याला प्रतीतीला आला, भ्रमात तो खरा वाटला, तसं ब्रह्माच्या ठिकाणी या जगताचा आकार प्रतीतीला आला, भ्रमात तो खरा वाटला. म्हणून रज्जू जसं सर्पाचं कोणतं कारण ठरली? विवर्त कारण. माती उपादान कारण घटाचं आहे ना. आणि ते मृत्तिका उपहित चैतन्य विवर्त कारण, अधिष्ठान आहे ना ते. हे आणखी सोपं करू काय? म्हणजे उपादान कारण कोण? घटाचं मृत्तिका. आणि निमित्त कारण कोण आहे? कुंभार. तसं घटाच्या ठिकाणी कोण घेतलं आपण? हे जगत. मग जगताचं उपादान कारण कोण? माया. आणि जगताचं विवर्त उपादान कारण कोण? ब्रह्म. आणि मग अभिन्न निमित्त उपादान कारण कसं? का जे निमित्त आणि उपादान असे अभिन्न आहे त्याला म्हणायचं अभिन्न निमित्त उपादान कारण. शब्दाची शक्ती कळाली का अर्थ लगेच कळाला, आणि शब्दाची शक्ती नाही कळाली का अर्थ कळत नाही. निमित्त कारण वेगळं आणि उपादान कारण वेगळं. घटाचं निमित्त कारण कुंभार आणि उपादान कारण म्हणलं की माती. मग निमित्त कारण तेच आहे आणि उपादान कारण तेच आहे का दोन्ही कारण वेगळे आहे? दोन्ही कारण वेगळे आहे. घटरूपी घट काय आहे? कार्य आहे. घटाचं उपादान कारण कोण ठरली? मृत्तिका. आणि घटाचं निमित्त कारण कोण ठरला? कुंभार. आणि अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे काय? निमित्त आणि उपादानाशी अभिन्न, म्हणजे जे निमित्त कारण आहे तेच उपादान कारण, आणि जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण. त्याला म्हणायचं अभिन्न निमित्त उपादान कारण. अभिन्न निमित्त उपादान कारण शब्दाची शक्ती कळाली ना आता. निमित्त उपादानाशी अभिन्न त्याला काय म्हणायचं? अभिन्न निमित्त उपादान कारण. जे निमित्त कारण आहे तेच उपादान कारण, आणि जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण. कसं? अगदी बघा, आपण ते कोळ्याचं जाळं कधी पाहिलं का? आहे ना. कातीन जाळं करते त्याला कोळी म्हणतात. मग कोळी काय करतो? जाळं करतो. पण जाळं कशाचं करतो? तो बाहेरून माती आणून जाळं करतो का? नाही. मग काय करतो? त्याच्या शरीरातली लाळ, त्याच्या शरीरातली काय करतो? लाळ काढतो. आणि ती लाळ एका बाजूला इकडे बाजूला इकडे चिटकून मग ते जाळं तयार होतं, आणि त्याच्यावर तो मध्ये खेळतो. आणि खेळून खेळून कंटाळला का ते जाळं पुन्हा आपल्या मध्ये घेतो. बरोबर ना. तसं ईश्वर काय करतो? ईश्वरूपी कोळी आहे, नामरूपात्मक जगतरूपी जाळं आहे. आणि त्याच्या शरीरातला एक भाग माया, त्या मायारूपी लाळ काढतो, त्याद्वारा नामरूपात्मक जगतरूपी जाळं निर्माण करतो. कारण एकलेनं कंठीची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 भूते भौतिकी भिन्नी भिन्य. मग ते पंचमहाभूत माया कार्य पंचमहाभूताच्या द्वारा हे जगतरूपी जाळं नामरूपात्मक जाळं निर्माण करतो. खेळून खेळून कंटाळला का प्रलय करून एकटाच राहतो. बरोबर ना. मग त्या कोळी त्या जाळ्याचं कोणतं कारण ठरला? अजूक तिसरं अभिन्न निमित्त उपादान कारण. कारण निमित्त आणि उपादान तोच आहे ना. लाळ प्राधान्याने पाहिलं तर उपादान कारण, आणि कर्म केलं कोणी ते त्यानेच केलं म्हणून तो निमित्त कारण. म्हणजे कृती प्राधान्याने झाला निमित्त कारण, लाळ प्राधान्याने झाला उपादान कारण. मग तो कोळी त्या जाळ्याचं कोणतं कारण? अभिन्न निमित्त उपादान कारण. तसे जगतरूपी जाळ्याचं ईश्वरूपी कोळी कोणतं कारण? अभिन्न निमित्त उपादान कारण. म्हणजे निमित्त उपादानाशी अभिन्न. त्याच्या जवळचं उदाहरण पाहायचं म्हणलं तर आपण आपल्याकडे पहा. आपल्याला रात्री काय पडतं? झोपेत स्वप्न पडतं आहे ना. ते स्वप्नातले पदार्थ कोण झालो? आपणच झालो. कारण नेहमी आपण एक प्रक्रिया ऐकतो ना, स्वप्नस्थ द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण असतो. मग ते स्वप्नातले पदार्थ कोण झालो?
आपणच झालो. आणि त्या पदार्थाचं अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन कोणी केलं? आपणच केलं. आणि उठल्याच्या नंतर दिसेनाशे कोणा केले? आपणच केले. बरोबर ना? मग जसं व्यष्टी स्वप्नाचं आपणच अभिननिमित्त उपादान कारण आहे, तसं समष्टी स्वप्नाचं ईश्वर काय आहे? अभिननिमित्त उपादान कारण आहे. म्हणून पंचदशीकार विद्यारायण स्वामी पुढच्या वर्षी येणार आपल्याला पंचदशीमध्ये. अस्मिन् निद्रापि जीवेषु चेतनो स्वप्नो सृजेत महामाया सृजेत ते त्या वित्तश्चर्यम किमत्रते. म्हणजे आपली दीड दबडीची निद्रा स्वप्नामध्ये सगळं काही दाखवते, तर ते महामायाला काय करणं शक्य आहे? अघटित घटना पटियाईशी माया दैवेश गुणमयी मम माया दृत्या मामे प्रपद्यंते माया मे तंतनंते. ते हे सगळं आपल्या लक्षात नाही राहिलं काही आलं काही नाही आलं त्याची चिंता करायची नाही, पुढे येणारच आहे. पण एवढे तर 3 शब्द आता तुर्त आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. जगताचे कारण किती? 3. 1 ब्रह्म, 2 माया, 3 ईश्वर. ठीक ना? जगताचे कारण किती? 3. मग ब्रह्म कारणवाद बरोबर आहे का? हो. माया कारणवाद बरोबर आहे का? हो. आणि ईश्वर कारणवाद बरोबर आहे का? हो. पण मग ब्रह्म कारणवाद म्हणताना ब्रह्म कोणतं कारण? इथला शब्द 2 विवर्तोपादान कारण. छान. नंतर माया जगताचं कारण कोणतं? पहिला शब्द परिणामी उपादान कारण. आणि हे दोघं एकत्र आले का त्याचंच नाव ईश्वर होतं ना. ब्रह्म आणि माया एकत्र आले का त्याचंच नाव काय आहे? ईश्वर आहे. कारण व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रित असणारी शुद्ध सत्व होती माया, आणि त्या मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याचं नाव काय आहे? ईश्वर. मायाबिंब वशुकृत्य तामशात सर्व ईश्वरा. म्हणजे ईश्वरामध्ये माया भाग आहे का ब्रह्म भाग आहे का? दोन्ही आहे. मग माया कोणतं कारण ठरलं आता? उपादान कारण. आणि ब्रह्म विवर्त उपादान कारण. आणि दोन्ही एकत्र ईश्वरात आहे म्हणून ईश्वर कोणतं कारण? अभिननिमित्त उपादान कारण. कोणाचं? या जगताचं. जसं आपण स्वप्नाचं कोणतं कारण? अभिननिमित्त उपादान कारण. कोळी त्या जाळ्याचं कोणतं कारण? अभिननिमित्त उपादान कारण. तर ईश्वर या जगताचं कोणतं कारण? जगतरूपी जाळ्याचं अभिननिमित्त उपादान कारण. पण हे कळून घेण्याकरता आपल्याला फक्त पहिले 2 शब्द समजून घेणं गरजेचे आहे. कोणते? परिणाम आणि उपादान. परिणाम आणि विवर्त. छान. परिणाम आणि विवर्त. मग परिणाम आणि विवर्त शब्द आपल्याला समजून घ्यायचे ना. इथे आपण पंक्ती वाचणारच आहे, पण तो अर्थ आपल्या कायम डोक्यात राहण्याकरता त्या परिणामाचं एक लक्षण आणि विवर्ताचं दुसरं लक्षण तर्कसंग्रह नावाच्या ग्रंथात केलेलं आहे. त्या परिणामाचं त्यांनी लक्षण केलं पूर्व अवस्था परित्यज्य अवस्थांतर्भानम परिणाम, आणि विवर्ताचं लक्षण केलं पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर्भानम विवर्त. आणि इथे त्यांनी लक्षण केलेलं आहे ठळक अक्षरामध्ये की उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात? परिणाम. आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात विवर्त. तुम्ही या दोन्ही लक्षणात जर बारकाईने पहा, मी पंक्ती वाचतो त्या ठळक अक्षरातल्या, आणि त्याच्यातला कोणता शब्द समान आहे दोन्ही लक्षणात तेवढं तुम्ही बोलायचं. वाचू. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप तो परिणाम, आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप तो विवर्त. धन्यवाद. काय शब्द आहे? अन्यथा रूप. म्हणजे दोन्ही लक्षणामध्ये अन्यथा रूप आहेच आहे. दोन्ही लक्षणामध्ये कोणतं रूप आहे? अन्यथा रूप आहेचे. मग आता परिणाम आणि विवर्त लक्षात ठेवण्याकरता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, उपादानाच्या समान स्वभावान परिणाम, अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान विवर्त. झालं ना पाठ? उपादानाच्या समान स्वभावान परिणाम आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान विवर्त. कारण अन्यथा रूप दोन्हीकडे आहे. अन्यथा रूप कोणीकडे? दोन्ही लक्षणात आहे. मग आता स्वतंत्र लक्षण करायचं. उपादानाच्या समान स्वभावाने अन्यथा रूप त्याला काय म्हणायचं? परिणाम. आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावाने अन्यथा रूप त्याला म्हणायचं विवर्त. कारण अन्यथा रूप तो दोन्हीकडे आहे. मग परिणाम आणि विवर्त ही व्याख्या लक्षात राहण्याकरता कोणता शब्द लक्षात ठेवायचा आहे ना? नाही, तो दोन्हीकडे आहे ना. हा, उपादानाच्या समान स्वभाव परिणाम आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव अन्यथा रूप. उपादानाच्या समान स्वभाव म्हटलं का परिणाम झाला, आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव म्हटलं का विवर्त झाला. ठीक ना? एवढंच आपलं लक्षात ठेवायचं. आता बघा, मग पहिलं लक्षण कोणाचं चाललं आपलं आता? परिणामाचं. ठीक ना? पहिलं लक्षण कशाचं करायचं? परिणामाचं. आता न पाहता बोला, परिणाम म्हणजे काय? मग उपादानाच्या समान स्वभावान त्यास काय म्हणतात? परिणाम. ते तो पूर्णच करून घ्या. मग उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्यास काय म्हणतात? परिणाम. पण उपादान हे काय? एक कारण आहे. उपादान हे काय आहे? कारण आहे. माऊली थोडंसं लक्ष द्या. उपादान हे काय आहे? कारण आहे. मग कारणामध्ये किती प्रकार पाडले बोला? 2. 1 साधारण, 2 असाधारण. साधारण कारणात 9, असाधारण कारणात 4. त्यापैकी कोणतं कारण घेतलं इथं? उपादान. कोणतं? म्हणजे साधारण कारण घेतलं का असाधारण? छान. असाधारण. आणि असाधारण कारणातल्या 4 प्रकारापैकी कोणतं कारण घेतलं? उपादान कारण. आणि उपादान कारण कशाला म्हणतात बोला एकदा? मग आता
बरोबर आहे. कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्याच काय म्हणतात? उपादान कारण. बरोबर ना? मग कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्याला उपादान कारण असं म्हणतात. जसं घटाचं उपादान कारण कोण? मृत्तिका. कारण मृत्तिकेचं घटात प्रवेश आहे. मृत्तिका वजा केली तर घट राहत नाही. मग मृत्तिका काय झाली? उपादान. मृत्तिका काय झाली? उपादान. आणि घट काय झाला? परिणाम. मृत्तिका काय झाली? उपादान. घट काय झाला? परिणाम. मग उपादानाच्या समान स्वभाव. समान म्हणजे सारखेपणा. सारखेपणा म्हणजे सादृश्य. सारखेपणा म्हणजे काय? सादृश्य. सादृश्याला सारखेपणा म्हणतात. मग सादृश्य आपण मागे किती प्रकारचं पाहिलं होतं? 4 प्रकारचं. सादृश्याची व्याख्या पाहिली होती. तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृश्यत्वम. त्यापासून भिन्न आहे, पण त्याच्या ठिकाणी जे धर्म आहे तेच धर्म इकडे असणार का, त्याला सादृश्य म्हणतात. मग त्या सादृश्यामध्ये 4 सादृश्य आहेत. एवढे 4 शब्द बोला, ध्यानात ठेवा. स्वरूपकृत, रूपकृत, गुणकृत, अर्थकृत. स्वरूपकृत, रूपकृत, गुणकृत, अर्थकृत. हे कशाचे प्रकार झाले? सादृश्याचे, सारखेपणाचे. मग स्वरूपकृत सादृश्य आपण पाहिलं होतं. कशामध्ये? जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये. तो का म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, अमर हा खरे के पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवासा कळेल. आहे ना? तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, मूर्खने नेवर्म संत चरण. मग जीव आणि शिव भिन्न सांगितले की एक सांगितले? बोला बरं. या ग्रंथाचा विषयच काय? जीव ब्रह्म ऐक्य. मग जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य कसं होईल? जीव तर कसं आहे? अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र. आणि परमात्मा कसं आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र. पण ते 2 एक आहे. सांगितलं की नाही? सांगितलं. पण ते कोणतं सादृश्य झालं? ते स्वरूपकृत सादृश्य. स्वरूपाने पहा. उपाधीचा विचार द्या सोडून. जीवाला उपाधी लागली कोणती? ठप्प होऊ नका, सगळ्यांनी बोललं पाहिजे. अविद्या, कल्पना अविद्या, तिने झाला जीव. माया उपाधी शिव बोली येते. जीवाला उपाधी लागली कोणती? अविद्या. परमात्म्याला उपाधी लागली माया. पण माया उपाधी बाजूला सारली का निमित्त आप आहे. निमित्त कशी आहे? आप आहे. गर्भवती स्त्रीला मारल्याच्या नंतर तिच्या उदरातल्या गर्भाला वेगळं मारावं लागतं का? नाही. तसं माया जर बाजूला गेली तर मायाकृत सर्वज्ञतादी धर्म गेले. इकडले अविद्या गेली तर अविद्याकृत अल्पज्ञातादी गेले. आणि खाली कार्याला अधिष्ठान कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य दोन्ही काय आहे? एक आहे. मग जीवाचं आणि ब्रह्माचं जे ऐक्य सांगितलं ते कोणतं सादृश्य पाहिलं तिथे? 4 पैकी पहिलं स्वरूपकृत सादृश्य. कोणतं सादृश्य पाहिलं? स्वरूपकृत सादृश्य. दुसरं म्हटलं आपण रूपकृत सादृश्य, म्हणजे रूपाला दिसायला सारखे. काही डबल रोल असतात की नाही? आवळी जावळी ते सारखी दिसतात, ते आपल्याला ओळखता येत नाही. जसं भगवान श्रीकृष्ण, नंतर भगवान शुकाचार्य आणि उद्धवजी, हे तिघही काय सारखेच आहे. फरक काय माहिती आहे का? उद्धवजी भगवान श्रीकृष्णापेक्षा एवढे उंच आहेत आणि भगवान श्रीकृष्णापेक्षा एवढीच उंचीने ठेंगे आहेत. कोण? भगवान शुकाचार्य. एवढाच काय तो फरक आहे. ते डबल रोल नाही, पार्टिबल रोल आहे. सेम टू सेम आहे, सारखेच आहे. म्हणजे कोणतं सादृश्य झालं? नंबर 2 रूपकृत. पहिलं झालं ना स्वरूपकृत, जीव जीव जीवचं. आता हे रूपकृत सादृश्य. गुणकृत सादृश्य. काही गुणकृत सादृश्य असतं. आपण राजे शिवछत्रपतीचे सुपुत्र असणारे धर्मवीर संभाजी राजे आहे ना, यांना काय म्हणतो? वाघ म्हणतो. राजे शिवछत्रपतीलाही वाघ म्हणतो, त्यांनाही वाघ म्हणतो. काय? त्या वाघाच्या जबड्यात सिंहाच्या जबड्यात हात घालून मोजील जात मराठ्याचे, असं काहीतरी आहे. मोजिती दात जात मराठ्याची आहे ना, असं वाक्य आहे ना. म्हणजे शिवाच्या जबड्यामध्ये हात घालून मोजिते दात जात मराठ्याची, असा जो शब्द आहे, तर त्याच्या जबड्यामध्ये हात घालून त्याला दात मोजण्याचं सामर्थ्य शंभूराजामध्ये आहे. आणि मग हे पाहिलं तर शंभूराजाच्या चित्राच्या मागे सुद्धा एक वाघाचा असं असतं, किंवा राजे शिवछत्रपतीच्या चित्राच्या मागे सुद्धा एक वाघाचा हे दाखवला जातो. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण? वाघ म्हणतो. मग वाघ जंगलात राहतो, हे राहतात का? वाघाला 4 पायने एक शेपटी आहे, तशी यांना आहे का? वाघाला आयाळ आहे, तशी आहे का? नाही. मग काय सादृश्य पाहिलं तुम्ही? गुणकृत सादृश्य आहे. वाघ जसा शूर असतो, एकटा झडप घालून शिकार गडप करतो, तसं यांच्याकडे सामर्थ्य आहे. अरे 5 बाजूच्या 5 धराशायी करून हिंदवी स्वराज्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवला. हे काय शिवराचं काम आहे का? नेमळाचं काम आहे? त्याला एक शूरच लागेल ना. मग ते तर काय पाहिलं सादृश्य आपण? गुणकृत सादृश्य पाहिलं. ते दशरथ महाराज, माता कैकेयी यांचा दुसरा, माता म्हणजे आपल्या, त्यांच्या आहे ना, पण त्या माता कैकेयीचा रुसवा काढण्याकरता त्याला कोकिलकंठी, गजगामिनी, मृगनयनी, पिनक भाषिनी असे बरीच त्यांनी काय वापरल्या? उपमा वापरल्या. तिथं काय पाहिलं? त्याने गुणकृत सादृश्य पाहिलं. आता ते नसतं, बऱ्याच वेळेला ते आरोपित केलं जातं, पण ते मोहाने म्हणतात, म्हणजे गुणकृत सादृश्य. आई, आपण घराकडे गेलो ना, मला नवीन आळंदीकडनं गेलो, आमच्या आईने पाहिलं की म्हणजे आला बाई माझा वाघ. अरे आता वाघ कुठे? हा पाल निघल्याच्या, झुरळ निघल्याच्या नंतर 4 हात उड्या मारतो, हा कसला वाघ? पण आईचं ते प्रेम असतं. आई काय करते? प्रेमाने ते काय करते?
म्हणते, म्हणजे ते गुणकृत सादृश्य पाहते. आणि शेवटचं कोणतं राहिलं आता? अर्थकृत सादृश्य. आता मी 4 प्रमाण म्हणतो. आपल्याला समजा या नरदेहाचं महत्त्व पटवून द्यायचं, लगेच ज्ञानोबराची ओवी देणार आपण. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. तुकोबरायचं प्रमाण देणार, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरिकाची तिना धारावी. नाथबाबाची ओवी देणार की मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. भगवत पूज्यपाद शंकराचार्याचा श्लोक येणार, आहार निद्रा भयमैथुनची येतच सामान्य पशुवीर नराणाम ज्ञानमितेशामी अधिक विशेष ज्ञाने लिहिणं हा पशुविष समाना. कबीरदासजीचा दोहा काय, पशुक होत पणया नरका कछुन होत, नर करणे तो नरका नारायण होत. असं सगळी प्रमाण एकाच नरदेहाचं महत्त्व पटवून देताना ही सगळ्या शब्दाची एक वाक्यात आहे का? बिलकुल नाही. पण त्याचा अर्थ काय? जवळजवळ एक आहे. म्हणजे काय पाहिलं आपण? अर्थकृत सादृश्य. म्हणजे एखादा सिद्धांत पटवून देताना अनेक संतांचे वचन, कीर्तनकार वक्ता, प्रवचनकार वक्ता समाजासमोर ठेवतो, म्हणजे तिथे काय असतं? एक प्रकारचं अर्थकृत सादृश्य असतं. आता काहीचा शब्द पाहिल्याच्या नंतर अर्थकृत सादृश्य नसल्याच्या नंतर सुद्धा ते प्रमाण देतात, पण ते त्यांना त्याचा अर्थाचा काही संबंध त्यांना कळायला नसतो. एक कीर्तनकार कीर्तनाला उभे राहिले आणि श्रोते फार कमी. काल मला ती क्लिप पण आली, मी बघितली. जेवायला मंडप अख्खा गज भरला आणि भागवत कथा चालू होती. मोठा मंडप, खूप मोठा. तिकडे 2-3 इकडे 2-3 असे 4 श्रोते फक्त होते. आणि मग तो वक्ता म्हटला, असा हे मंडपाची ही श्रोतेची अवस्था बघून मला फार मोठा खेद वाटतो. इकडून टाळकऱ्याने प्रमाण दिलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. आता त्यांनी समजा ते उपदेशवाचकच खरं प्रमाण दिलं असतं, बसतं येते. कारण बाबा तुम्ही खेद नका करू, परमात्मा जाणता, तुम्ही कशाला खेद करता, तुम्ही आपली सेवा करा. या दृष्टीने पाहिलं तर ते योग्यच आहे. पण का प्रमाण म्हणजे ते एखादा शब्द आला म्हणजे ते प्रमाण द्यायचं असा त्याचा अर्थ नसतो. त्याचं कुठलं तरी अर्थकृत सादृश्य असलं पाहिजे. म्हणजे सादृश्यात किती प्रकार पाहिलेत? 4. 1 स्वरूपकृत सादृश्य, 2 रूपकृत सादृश्य, 3 गुणकृत सादृश्य, 4 अर्थकृत सादृश्य. कशाची व्याख्या पाहतो आपण? परिणामाची. मग परिणामाची व्याख्या काय? कशाच्या समान स्वभावान? उपादानाच्या समान स्वभाव. स्वभाव म्हणजे सारखेपणा असलं पाहिजे. मग उपादान हा कशाचा प्रकार आहे? कारणाचा प्रकार आहे. कोणत्या? साधारण का असाधारण? असाधारण. असाधारण कारणापैकी कोणत्या कारणाचा प्रकार आहे? उपादान कारणाचा प्रकार आहे. उपादान कारण कशाच म्हणतात? कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. मग घटाचं उपादान कारण कोण आहे? मृत्तिका आहे. आणि मग परिणाम कोण? मृत्तिकेचा घट आहे ना. मग उपादानाच्या समान स्वभावानं आणण्यात रूप त्याला परिणाम म्हणतात. म्हणजे परिणाम रूप कोण आहे? घट आहे. आणि उपादान रूप कोण आहे? मृत्तिका आहे ना. आणि त्या दोघांमध्ये काय पाहिजे? आता समान स्वभाव, सारखेपणा पाहिजे. मग सारखेपणा काय आहे बघा? उपादान असणारी मृत्तिका आणि परिणाम असणारा घट, हे दोघांमध्ये पंचमहाभूतापैकी कोणतं भूत आहे? पृथ्वी महाभूत आहे. म्हणजे पृथ्वी तत्वाचं त्यामध्ये अधिक आहे. मातीमध्ये पृथ्वीत्व आहे, घटामध्ये पृथ्वीत्व आहे. छान. मग बरं, 3 सत्ता आहे आपल्याकडे. ज्याचा कशानेच बाध होत नाही त्याची सत्ता पारमार्थिक, ज्याचा ब्रह्मज्ञानानेच बाध होते त्याची व्यावहारिक, आणि ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो प्रातिभाषिक. मग हा घट आणि मृत्तिका, उपादान रूप मृत्तिका, परिणाम रूप घट, दोघांमध्ये एकच सत्ता आहे. कोणती? बरोबर आहे, व्यावहारिक सत्ता. मग त्याच्यामध्ये पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा त्यांच्यातला काय झाला? वाह, समान स्वभाव, सारखेपणा. उपादान कोण? मृत्तिका. परिणाम कोण? घट. त्यांच्यामध्ये पृथ्वीत्व ही जाती आणि व्यावहारिकत्व ही सत्ता काय आहे? समान. हा त्यांच्यातला झाला समान स्वभाव. आणि अन्यथा रूप म्हणजे वेगळीकता, वेगळं रूप. म्हणजे मृत्तिकेचं रूप आहे ते घटाचं आहे का? नाही. मृत्तिकेचं रूप म्हणजे कणकण असतात बारीक बारीक अशी पडलेली, ते घटाचं नाही. आणि कंबुग्रीवादिमान बारीक गळ्याचं मातीचं भांड हे कोणाचं रूप आहे? घटाचं आहे. ते कोणाचं नाही? मृत्तिकेचं नाही. भले मृत्तिके वाचून घट नाही, भलेही मृत्तिके वाचून घट नाही. घटाच्या आत बाहेर मृत्तिका आहे. मृत्तिका वजा केली तर घटाचं अस्तित्व नाही. उलट घटाची उत्पत्ती मृत्तिकेत, घटाची स्थिती मृत्तिकेत, घटाची निवृत्ती मृत्तिकेत. तरीही मृत्तिका म्हणजे काय नाही? घट नाही. घट म्हणजे काय नाही? मृत्तिका नाही. कारण जे कार्य मृत्तिकेत होतं ते घटात नाही, जे कार्य घटात होतं ते मृत्तिकेत नाही. जलग्रंथ त्याग हे नाव, घटाकाश हे नाव कोणामुळे येऊ शकतं? कशाला येऊ शकतं? घटाला नाव येऊ शकतं. जलग्रंथ त्याग कशात होऊ शकतो? घटात होऊ शकतो, मृत्तिकेत होऊ शकत नाही. टाकलंच मृत्तिकेत ते जिरून जाईल, आहे ना. म्हणजे जे कार्य मृत्तिकेत होतं ते घटात नाही, घटात होतं ते मृत्तिकेत नाही. म्हणून त्यांच्यातलं काय झालं? ते अन्यथा रूप. पण समान स्वभाव काय? पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व. म्हणून परिणाम ठरला कोण कोणाचा?
छान. मृत्तिकेचा घट काय ठरला? परिणाम ठरला, कारण लक्षणात बसलं. बरोबर. आता दुसरं एक उदाहरण पहा. दही आपल्याला बनवायचं आहे, दही. तर दही बनवायचं म्हणलं तर आपल्याला काय करावं लागतं? अगोदर दूध तापावं लागतं. तापवलं, थंड झाल्याच्या नंतर त्याच्यात विरजण घालावं लागतं. विरजण घातलं का त्याचं होतं दही. मग विरजण घातल्याच्या नंतर त्याचं दही होतं. दह्याचं घुसळण केलं का त्यातून डायरेक्ट होतो लोणी निघतं आहे ना. आणि लोण्याला कळवलं की त्याचं तूप होतं. तुपाच्या पुढे चूप, आता बोलायचं नाही. मग ते दुधाचं तूप होण्या अगोदर ते दह्यापर्यंत आपण या परिणामा करता. मग उपादान कोण आहे तिथे? काय? बरोबर आहे. काय असेल तर दही होतं, दूध असेल तर दही होतं, दूध नसेल तर दही होत नाही. बरोबर आहे ना. मग जे दूध काय झालं? उपादान. आणि दही काय झाला? परिणाम. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहावं लागेल आता? समान स्वभाव आहे ना. सारखेपणा काय? तर दूधही पिवळं असतं, दही पिवळं असतं, हो की नाही? मग कसं असतं? सफेद असतं, श्वेत असतं, पांढऱ्या वर्णाचं असतं. मग दूधही श्वेत आहे, श्वेत वर्णाचं आहे, दही श्वेत वर्णाचं आहे. मग श्वेतता हा त्यांच्यातला काय झाला? समान स्वभाव आहे ना. आणखी दोघांची सत्ताही व्यावहारिकच आहे ना. मग श्वेतत्व, व्यावहारिकत्व, उपादान रूप दूध, परिणाम रूप दह्यामध्ये काय? समान स्वभाव आहे. आणि अन्यथा रूप काय आहे ना? वेगळीकता काय? तर अन्यथा रूप काय आहे? तर दुधाचे जे गुणधर्म आहे ते दह्याचे नाही, आणि दह्याचे जे गुणधर्म आहे ते दुधाचे नाही. कारण दूध पाहेपा दूध पवित्र आणि गोड, म्हणजे दूध पाशी आहे ना. आता ते पुढचं नका घेऊ आपण आहे ना. दूध कसं लागतं? मधुर असतं, चवीला मधुर लागतं. पृथ्वी तलावरचं अमृत म्हणजे कोण म्हटलं जातं? हे गोमातेचं, गावठी गाईचं दूध म्हटलं जातं. ते पृथ्वी तलावरचं अमृत आहे. म्हणजे दूध हे चवीने कसं लागतं? मधुर लागतं. आणि दही चवीने ठणक लागते दाताला, म्हणजे आंबट लागतं. म्हणजे आम्लत्व आणि मधुरत्व हा त्यांच्यातला काय? अन्यथा रूप आहे. किंवा दूध कसं असतं? द्रवरूप असतं, पातळ असतं. आणि दही घनरूप असतं, घट्ट असतं. मग हाच त्यांच्यातलं काय झालं? अन्यथा रूप. म्हणजे मग आता बोला, दुधामध्ये दह्यामध्ये समान स्वभाव दोन कोणत्या गोष्टी? श्वेतत्व आणि व्यावहारिकत्व. ठीक ना? वा. आणि अन्यथा रूप काय त्यांच्यामध्ये? चवीच्या दृष्टीने पाहिलं तर उपादान दूध मधुर आहे, आणि परिणाम दही आम्ल आहे, आंबट आहे. नंतर उपादान दूध द्रवरूप आहे, आणि परिणाम दही घनरूप आहे. हे त्यांच्यातलं काय झालं? अन्यथा रूप. म्हणून कोणाचा परिणाम कोण? दुधाचा परिणाम दही. दृष्टांत दोन झाले. कोणाचा परिणाम कोण? पहिल्या दृष्टांतात मृत्तिकेचा परिणाम घट, आणि दुसऱ्या दृष्टांतात कोणाचा परिणाम कोण? दुधाचा परिणाम दही. आता दृष्टांतच पाहायचा का दृष्टांत सिद्धांत करताय? दृष्टांत सिद्धांत करताय. मग वेष्टी दृष्टीने अविद्येचा परिणाम कोण? अहंकार आदी बंद. आणि मायेचा परिणाम कोण दिसणारं? जगत. पण त्यांच्यामध्ये सुद्धा काय असला पाहिजे? आता समान स्वभाव. ख्याती कोणती चालू आहे? सगळा हा विचार अनिर्वचनीय ख्याती आहे ना. मग ती उपादान कोण आहे? ते वेष्टी दृष्टीने अविद्या, समष्टी दृष्टीने माया, आणि परिणाम कोण? वेष्टी दृष्टीने अहंकारादी बंध, समष्टी दृष्टीने दिसणारं जगत हा परिणाम आहे. पण त्याच्यात पहिला काय भेटला पाहिजे आपल्याला? समान स्वभाव. मग अविद्या किंवा माया वेष्टी समष्टी भेदाने, अहंकारादी बंध किंवा जगत यांच्यामध्ये समान स्वभाव काय? तर इकडे ही माया अविद्या घ्या उपादान, आणि परिणाम वेष्टी समष्टी जगत घ्या. यांना काय म्हणता येत नाही आपल्याला? सत म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? सत म्हणता येत नाही. का? सच्चेत न बाध्येत. सच्चेत न बाध्येत. त्यांचा बाध सताचा बाध होत नसतो. आणि माया अविद्येचा बाध होतो का? तत्कार्य अहंकारादी बंध जगताचा बाध होतो का? दोन्हीचाही उपादान परिणाम दोन्हीचाही बाध होतो. बरोबर ना. म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? सत म्हणता येत नाही. म्हणजे मग असत म्हणा. असच्चेत न प्रतीयत. असताची प्रतीती येत नसते. तुम्हाला माया अविद्येची कुठे प्रतीती येते? अहो कारण रूपाने येत नाही, पण कार्यरूपाने येते ना. म्हणजे असताची प्रतीती होऊ नये, त्यांची प्रतीती होते म्हणून ते काय झाले? प्रतीती होते म्हणजे रूपवान आहे म्हणून सतावून विलक्षण. बाध होतो म्हणून प्रतीती येते म्हणून असतावून विलक्षण. बाध होतो म्हणून सतावून विलक्षण. मग अविद्या आणि माया कशा आहेत? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. त्यांचं कार्य अहंकारादी बंध जगत कसं आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. मग सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व हा त्यांच्यातला काय झाला? समान स्वभाव. ठीक ना. समान काय झाला? स्वभाव. कोणामध्ये? उपादान माया अविद्येमध्ये, आणि परिणाम अहंकारादी बंध जगतामध्ये. सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व हा झाला समान स्वभाव. जसं तिकडे मूर्तिका घटामध्ये काय भेटलं? पृथ्वीत्व, व्यावहारिकत्व. दूध दह्यामध्ये काय भेटलं? घनत्व, श्वेतत्व आणि व्यावहारिकत्व. तसं इथे काय भेटलं? सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व. आता तिकडे अन्यथा रूप काय भेटलं होतं? मूर्तिका घटामध्ये जे मूर्तिकेचं काय रूप आहे ते घटाचं नाही, घटाचं आहे ते मूर्तिकेचं नाही. किंवा आम्लत्व, मधुरत्व, घनत्व आणि द्रवत्व. तसं इथे अन्यथा रूप काय? माया आणि अविद्या. व्यक्त का अव्यक्त? अव्यक्त आहे, कारण ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही.
आणि त्यांचं कार्य अहंकारादी बंधन जगत हे व्यक्त आहे. म्हणजे व्यक्त अव्यक्तत्व हा त्यांच्यातला काय अन्यथा रूप आहे. लक्षणात बसलं की नाही. म्हणून जसं मृतिकेचा परिणाम घट आहे, दुधाचा परिणाम दही आहे, तसं माया अविद्येचा परिणाम व्यष्टी समष्टी जगत आहे ना. अहंकारादी बंध किंवा जगत आहे. ते झालं. आता परिणाम झालं. आता काय पाहायचं आपल्याला? विवर्त. परिणामाचं लक्षण लक्षात आलं ना. आता विवर्त. विवर्त काय म्हटलं आपण? पूर्व अवस्था, अपरित्यची अवस्थांतर भान विवर्त. आणि विवर्ताचं लक्षण करताना अन्यात रूप दोन्हीकडे समानच आहे. फक्त विवर्ताचं काय लक्षण ध्यानात ठेवायचं आपल्याला? अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान अन्यात रूप तर आहेच आहे. त्याला काय म्हणतात? बोला बोला, ठप्प होऊ नका. विवर्त आहे ना. मग अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान. त्या अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान म्हणताना आपल्याला पहिलं अधिष्ठान कळायला पाहिजे. म्हणून तर आपण किती कारणवाद समजून घेतले पहिले? 3. माया म्हणलं का परिणाम उपादान कारण, ईश्वर म्हणलं की अभिनिमित्त उपादान कारण, ब्रह्म म्हटलं की विवर्त उपादान कारण. आणि विवर्त उपादान कारणत्वम अधिष्ठानत्वम अशी अधिष्ठानाची व्याख्या आहे. काय काय? विवर्त उपादान कारणत्वम अधिष्ठानत्वम अशी अधिष्ठानाची व्याख्या आहे. अधिष्ठान म्हणजे काय? सोपं. ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास अधिष्ठान असे म्हणतात. टिप्पणीत दिलेले खाली. ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास काय म्हणतात? अधिष्ठान असे म्हणतात. मला बोला, रज्जूवर खोटा कोण भासला? सर्प. म्हणून तिथे अधिष्ठान कोण? मग रज्जू. स्थानूवर खोटा भासला पुरुष, म्हणून अधिष्ठान कोण? स्थानू. तसं आत्म्यावर खोटा अहंकार आदी बंध भासला म्हणून अधिष्ठान कोण? आत्मा. आणि ब्रह्मावर खोटं जगत भासलं म्हणून अधिष्ठान कोण? ब्रह्म. मग अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव म्हणजे जो अधिष्ठानाचा स्वभाव आहे तो त्याचा नसला पाहिजे. विपरीत म्हणजे वेगळा. तिकडे उपादानात काय आपला परिणामात काय पाहिजे? समान. आणि इकडे पाहिजे विपरीत पाहिजे. मग अधिष्ठान विपरीत स्वभावान आणि अन्यत रूप. आता ही रज्जू काय आहे? अधिष्ठान आहे. रज्जू काय? बोला ना. अधिष्ठान. आणि याच्यावर भासलेलं सर्प काय आहे? त्याचा विवर्त आहे. समजा अधिष्ठान रज्जू आणि विवर्त कोण? सर्प. आणि त्यांच्यात काय असलं पाहिजे? विपरीत स्वभाव आणि अन्यथा रूप. या अधिष्ठान रज्जूची कोणती सत्ता? बोला पटकन. व्यावहारिक सत्ता. अधिष्ठान रज्जूची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. आणि त्यावर भासलेला जो सर्प आहे त्याची सत्ता प्रातिभाषिक सत्ता. मग व्यावहारिकत्व अधिष्ठानात, प्रातिभाषिकत्व ते आरोप विवर्तात. म्हणून त्याच्यातला काय झालं? तो विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय आहे? जे अधिष्ठान रज्जूचं रूप आहे ते सर्पाचं आहे का? अधिष्ठान रज्जू जड आहे, सर्प चेतन आहे. अधिष्ठान रज्जू एका जागेवर अचल आहे आणि सर्प चल आहे. सगळं आहे की नाही? मग ह्या त्यांच्या जातला विपरीत स्वभाव. तसं रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. मग अधिष्ठान कोणते? ते ब्रह्म. आणि ते विवर्त कोण? जगत. मग त्यांच्यामध्ये काय भेटलं पाहिजे? विपरीत स्वभाव. मग विपरीत स्वभाव काय? अधिष्ठान ब्रह्माची किंवा कुटस्थ चैतन्याची सत्ता कोणती? काय बरं तुम्ही? पारमार्थिक सत्ता. बरोबर आहे. अधिष्ठान ब्रह्माची किंवा कुटस्थ चैतन्य सत्ता कोणती आहे? पारमार्थिक सत्ता आहे. आणि त्यावर भासलेल्या जगताची व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक. खरं तर व्यावहारिक सत्ता मानलेली आहे आपण, त्याला खरं मानतो म्हणून. सत्ता तर किती सांगायची? खरं दोनच. खरं तर सद्रूप ब्रह्म सांगायचं आहे. पण मग मानली तर मग त्याची सत्ता कोणती? व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक. म्हणजे आरोप्य अहंकारादी बंध किंवा जगतामध्ये काय? व्यावहारिकत्व किंवा प्रातिभाषिकत्व. आणि अधिष्ठान ब्रह्मामध्ये काय? पारमार्थिकत्व. हा त्यांच्यातला काय झालं? विपरीत स्वभाव आहे ना. आणि अन्यत रूप काय? काष्टातला अग्नी दिसतो का? नाही. पण नाही का? आहे ना. वायरमध्ये इलेक्ट्रिक पॉवर दिसते का? नाही. पण नाही का? आहे. जमिनीतलं पाणी दिसतं का? नाही. पण नाही का? आहे. बरोबर ना. तसं जगातलं अधिष्ठान ब्रह्म दिसतं का? नाही. पण नाही का? आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा साधे मार्ग माऊली आपल्याला हरिपाठात सांगतात. दुधातलं तूप पाहायचं म्हणलं तर मंत्र घुसळणारी प्रक्रिया केली तर आपल्याला पाहायला भेटेल की नाही? जमिनीतलं पाणी पाहायचं म्हणलं तर बोर घेतला किंवा विहीर खोदली तर पाहायला भेटेल की नाही? वायरमध्ये इलेक्ट्रिक पॉवर पाहायची म्हणलं तर त्याला फॅन म्हणा, कुकर म्हणा, माईक म्हणा, काय कुठलं तरी उपकरण जोडल्याच्यानंतर पाहायला भेटेल की नाही? तसं जगातलं अधिष्ठान ब्रह्म पाहायचं म्हटलं तर विचार केल्याच्यानंतर पाहायला भेटेल की नाही? कारण विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. विचारात जे आहे ते तत्व बघा. विचार वाचूनी न पविजे समाधान. मग विचारांती आपल्याला कळेल जगत दिसलं तरी नाही आहे आणि ब्रह्म नाही दिसलं तरी आहे. पण न दिसताही आहे कोण? ब्रह्म. कुटस्थ. आणि दिसलं तरी नाही कोण? जगत. का बरं? संसारिक झाला होता. हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पाती घडे ना. बरोबर की नाही? मग संसार जगत अहंकारादी बंध किंवा जगत दिसलं तरी नाही आणि कुटस्थ किंवा ब्रह्म नाही दिसलं तरी आहे. हे त्याच्यातलं काय? अन्यथा रूप. ठीक ना. मग आता कळालं
मग दृष्टांतात रज्जूचा परिणाम विवर्त कोण? सर्प. मग वेष्टीदृष्ट्या आत्म्याचा विवर्त कोण? अहंकारादी बंध. आणि ब्रह्माचं विवर्त कोण? जगदंतपाती पदार्थ. का? त्याच्यामध्ये विपरीत स्वभाव आहे. अधिष्ठान रज्जूमध्ये सत्ता, अधिष्ठान रज्जूची सत्ता व्यावहारिक आणि त्याच्यावर भासलेल्या सर्पाची प्रातिभाषिक, हा त्यातला विपरीत स्वभाव. तसा अधिष्ठान कूटस्थ किंवा ब्रह्माची सत्ता पारमार्थिक, त्यावर भासलेला अहंकारादी बंध किंवा जगताची सत्ता प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक, हा त्यांच्यातला झाला विपरीत स्वभाव. आणि अन्यात रूप काय? जसं रज्जू जड आणि भासलेला सर्प चेतन, तसं अधिष्ठान कूटस्थ किंवा ब्रह्म चेतन आहे आणि त्यावर भासलेलं जगत अचेतन जड आहे. किंवा अधिष्ठान कूटस्थ ब्रह्म नाही दिसलं तरी आहे आणि अहंकारादी बंध किंवा जगत दिसलं तरी नाही आहे. म्हणूनच ठरलं की आता मग हे दिसणारं जगत कोणाचा परिणाम आहे? दिसणारं जगत कोणाचा परिणाम आहे? मग बरोबर आहे ना, माया किंवा अविद्येचा परिणाम आहे. आणि कोणाचा विवर्त आहे? साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. आणि आपलं ठरलं जे जे अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो मिथ्या असतो. म्हणून जगत काय? मिथ्या आहे. ब्रह्म काय? सत्य आहे. ते ब्रह्म माझ्यापासून किती दूर आहे? आपणच ब्रह्म आहे. मग मीच ब्रह्म आहे असं त्याला करता काय म्हणणार तुम्ही? अहम ब्रह्मास्मी आहे ना. आणि अहम ब्रह्मास्मी हे कळणं म्हणजेच परिणाम आणि विवर्त लक्षात येणं. अशा पद्धतीच्या या परिच्छेदाचा एक प्रकारचा आशय आहे. आता पंक्ती लावल्या का आपल्याला हे अरे रामकृष्ण हरी. 11:01 झाला, पण ह्या पंक्ती लावून आता अवघड काही नाही, कारण सगळं आपल्या लक्षात आलं. अवघ्या 5 मिनिटात फक्त हे होईल आणि उद्यानंतर मग आपला पूर्ण पाठ त्याच्यात जाईल. तर तसं व्हायला नको. पण 5 मिनिटं आपण एकाग्र होऊ. सगळ्याला सगळं कळालेलं आहे, फक्त शब्द आपल्याला तेवढे वाचून घ्यायचे. तर फक्त बोलत चला मात्रा. परिच्छेद 16 परिणाम व विवर्त याचे लक्षण. शिष्य, परिणाम व विवर्त या शब्दाचा अर्थ कृपा करून सांगावा. बोलत चला. तुम्ही काय म्हटलात? जो जो पदार्थ अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त असतो तो मिथ्या असतो. पण मग पहिले परिणाम आणि विवर्ताचं काय लक्षण आहे ते सांगा, म्हणजे मला मिथ्यात्व कळेल. गुरुदेव म्हणतात, श्री गुरु प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. परिणाम म्हणजे काय? कोणतं कारण पाहायचं पहिलं आपल्याला? उपादान कारण. त्याची व्याख्या करतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्या कारणास काय म्हणतात? उपादान कारण असे म्हणतात. अशी मागे सांगितलेच आहे. मागे कुठे सांगितले आहे? कोण सांगू शकेल? मागे 11व्या परिच्छेदामध्ये शेवटी ठळक अक्षरामध्ये सांगितलेलं आहे मागे. ठीक ना. चला. तूर्त कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्यास काय म्हणतात? उपादान कारण म्हणतात. लक्षात आलं. आता कशाची व्याख्या पाहिजे आपल्याला? पहिले परिणामाची आहे ना. कशाची व्याख्या पाहिजे? परिणामाची. सांगतात बघा ठळक अक्षरात. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यात रूप, अन्यथा म्हणजे निराळ स्वरूप, तो काय असतो? परिणाम. आता याचं स्पष्टीकरण देतात. याचे स्पष्टीकरण असे की माती घटाचे काय कारण? कोणते कारण आहे? उपादान कारण आहे. का बरे? कारण उपादान कारणाचं लक्षण आहे कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, ते उपादान कारण. मग मातीचा घटात प्रवेश आहे, माती वाचून घटाचं अस्तित्व राहत नाही, म्हणून माती घटाचं उपादान कारण आहे. आणि घट काय? मग मातीचा परिणाम आहे. तेच सांगतात. मातीमध्ये आणि घटामध्ये बरं त्यांच्यामध्ये काय पाहिजे? समान स्वभाव. तर समान स्वभाव आहे काय? पृथ्वीत्वभूत आहे ना. आणि पुन्हा व्यावहारिकत्व म्हणजे पृथ्वीत्व. पंचमहाभूतापैकी पृथ्वीत्व दोघांमध्ये आहे. कोणाकोणामध्ये? उपादान माती आणि परिणाम घटामध्ये पृथ्वीत्व आहे. पुन्हा व्यावहारिकत्वही आहे. हा त्यांच्यातला काय आहे? समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. आणि उपादान कोण? मृत्तिकेच्या स्वरूपाहून. अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपाचा आहे, कारण जे रूप मृत्तिकेचं आहे ते घटाचं नाही, जे घटाचं आहे ते मृत्तिकेचं नाही. मृत्तिकेचे कार्य होतं ते घटात नाही, घटात जे कार्य होतं ते मृत्तिकेत नाही, म्हणून ते निराळ्या स्वभावाचे आहे. म्हणून मृत्तिकेचा परिणाम कोण आहे? घट आहे. मग एकदा बोला, सिद्धांतात कोणाचा परिणाम कोण आहे? अविद्येचा परिणाम अहंकारादी बंध आणि मायेचा परिणाम जगत. कारण सदसद विलक्षण आणि रेशनत्व हा समान स्वभाव आहे आणि व्यक्त अव्यक्त हे त्याच्यातला अन्यथा रूप आहे. ठीक ना. आता पुढचा कोण? विवर्त. विवर्ताबद्दल बोलतात. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान. विपरीत म्हणजे वेगळ्या स्वभावाचा आहे ना. खाली दिलं बघा. अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास अधिष्ठान असे म्हणतात. बघा अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा तो कोण? विवर्त. याचे स्पष्टीकरण असे. स्थानूवर आपण रज्जू घेतला, स्थानू घ्या, कारण रज्जू सर्प स्थानू पुरुष शुक्ती रजत हे सगळेच उदाहरणं विवर्तवादाचे आहेत. आता स्थानूच्या ठिकाणी कशाचा भ्रम होतो आपल्याला? पुरुषाचा. का स्थानूच ठिकाणी रज्जूचा होतो?
रज्जूचं भ्रम आपलं स्थाणूच ठिकाणी सर्पाचं होतो का पुरुषाचं होतो? बरं स्थाणूच ठिकाणी सर्पाचं होणार नाही का भ्रम? सर्पाचं भ्रम होत नाही? सर्पाचं भ्रम होत नाही? सर्पाचं भ्रम होत नाही? होतो ना, फक्त कोणाच ठिकाणी होत नाही? हां, स्थाणूच ठिकाणी होत नाही का कोणाच्याच ठिकाणी होत नाही? होतो फक्त आहे ना. नाही तुमचं बरोबर आहे, माझं चुकीचं नाही. स्थाणूच्या ठिकाणी आहे ना सर्पाचा भ्रम होतो, पण स्थाणूच्या ठिकाणी म्हणलं तर होत नाही. कोणाच्या ठिकाणी होतो मग तो? रज्जूच्या ठिकाणी होतो. असं बघा, याचे स्पष्टीकरण असे की स्थाणूच्या ठिकाणी पुरुष भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान कोण असून? स्थाणू असून तो कसा आहे? व्यावहारिक आहे. आणि पुरुष कसा आहे मग? प्रातिभाषिक आहे. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू ऐक ना, व्यावहारिकत्व आणि प्रातिभाषिकत्व हा त्यांच्यातला काय झाला? विपरीत स्वभाव. ठीक ना? बघा, म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुष कसा झाला? विपरीत स्वभावान असून अन्यथा म्हणजे निराळे रूप आहे. आता निराळे रूप इथं दिले नाही, पण आपण समजून घ्यायचे. अधिष्ठान स्थाणू कसा आहे? अचल आहे. भासलेला पुरुष चल आहे. अधिष्ठान स्थाणू जड आहे. भासणारा पुरुष चेतन आहे. अधिष्ठान असणारं स्थाणू म्हणजे ते वटल्याला खोड असल्यामुळे लाकडी खोड स्थाणू म्हणजे, तर त्याला काही अवयव नाही आणि पुरुषाला अवयव आहे. हे त्याच्यातलं काय? अन्यथा रूप आहे दृष्टांतामध्ये. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही कसे आहे? अन्यथा म्हणजे निराळे आहे. याकरिता स्थाणूचा पुरुष काय आहे? हो, विवर्त आहे. दृष्टांत संपला. मग त्याप्रमाणे इकडे सिद्धांतात कोण म्हटलं आपण? अधिष्ठान, आत्मा किंवा ब्रह्म. विवर्त कोण? अहंकारादिबंध किंवा जगत. त्याच्यामध्ये विपरीत स्वभाव काय? पारमार्थिकत्व आणि प्रातिभाषिकत्व किंवा व्यावहारिकत्व. आणि अन्यथा रूप काय? अधिष्ठान, आत्मा किंवा ब्रह्म नाही दिसलं तरी तेच आहे आणि जगत दिसलं तरी नाही, आहे ना. म्हणजे ते दिसलं नाही तरी आहे आणि दिसलं तरी नाही, हे त्यांच्यातला विपरीत स्वभाव. आता हे आपण जे बोललो ना तेच खाली 2 पंक्तीत देतात. त्याप्रमाणे रज्जू उपहित आणि अंतकरण उपहित चैतन्य आश्रित कोण? अविद्या. अविद्या आहे. म्हणून वर आम्ही सांगितलेलेच आहे. आणि ती सर्प व त्याचं ज्ञान काय? रज्जू उपहित चैतन्याचा आश्रित असणाऱ्या अविद्येतला तमगुण कोणाला उपादान कारण? सर्परूपी पदार्थाला. आणि अंतकरण साक्षी चैतन्याचा आश्रित असणाऱ्या अविद्येतला सत्वगुण कोणाला उपादान कारण? सर्पाच्या ज्ञानाला. तेच सांगतात बघा. ती अविद्या सर्प व त्याचे ज्ञान यास काय? उपादान असून कशी आहे? पुन्हा अनिर्वचनीय, सदा सदा विलक्षण अनिर्वचनीय आहे. आणि सर्प व त्याचे ज्ञान हे कार्य सुद्धा काय? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. मग सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व त्या उपादान अविद्येमध्ये परिणाम सर्प ज्ञानामध्ये काय? समान आहे ना. हा झाला त्यातला समान स्वभाव. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावान आहे कोण? सर्प आणि सर्प ज्ञान. ठीक ना. मग सर्प आणि सर्प ज्ञान काय झाले? परिणाम. आणि अविद्या काय झाली? उपादान. आणि त्याच्यामध्ये समान स्वभाव काय? सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व. परंतु अविद्येहून अन्यथा म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहे. कारण ती अविद्या दिसत नाही. बाहेरची अविद्या दिसली का आतली दिसली? दोन्ही नाही. आणि त्याचं कार्य दिसतं की नाही? सर्प ज्ञान हे त्यांच्यातलं काय? अन्यथा रूप आहे. म्हणून ती अविद्येचा परिणाम आहेत. त्याचप्रमाणे सर्प व त्याचे ज्ञान रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित असणारा रज्जू उपहित चैतन्य त्याचा विवर्त कोण? सर्प. आणि अंतकरण उपहित चैतन्य त्याचं विवर्त कोण? सर्पाचं ज्ञान. ते सांगतात सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. म्हणजे सत्स्वरूप म्हणजे तिन्ही कालात त्यांचा बाध होत नाही. आणि सर्प ज्ञानाचा बाध झाल्याशिवाय राहत नाही. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने भासलेलं सर्प ज्ञान रज्जूचं ज्ञान झालं का राहतात का? एक मिनिट तरी नाही. तात्काळ त्याची काय होते? निवृत्ती होते. म्हणून तिन्ही कालात बाध होत नाही. कोण? अधिष्ठान चैतन्य. आणि बाधित होणारे कोण? सर्प ज्ञान. हे त्यांच्यातला अन्यथा रूप आहे. म्हणून म्हणतात काय बघा, सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य असून ते कसे आहे? सत्स्वरूप आहे. सत्स्वरूप म्हणजे त्रिकाल अबाधित आहे. आणि सर्प व त्याचे ज्ञान हे कसे आहे? तर मग मिथ्या आहेत. म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असून म्हणजे सदसद विलक्षण एक त्रिकाल अबाधित आहे आणि एक बाधित आहे. हा त्यांच्यातला काय झाला? विपरीत स्वभाव. आणि अन्यथा म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहे. निराळ्या स्वरूपाचे म्हणजे कसे? अधिष्ठान साक्षी ते रज्जू उपहित चैतन्य बाहेरचं, अंतकरण उपहित चैतन्य इकडलं दिसत नाही. आणि रज्जू आणि अंतकरण प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. पण रज्जू आणि अंतकरण प्रतीतीला आलं तरी नाही आणि चैतन्य प्रतीतीला आलं नाही तरी तेच आहे. हे त्याच्यातला अन्यथा रूप आहे. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्याचे काय आहेत? विवर्त आहेत. परिणाम सांगाव्याच्या वेळी आपण म्हणलो ना दोन्हीतलं सारखं काय? तर परिणाम सांगाव्याच्या वेळी उपादानाच्या समान स्वभावान आणि विवर्त सांगाव्याच्या वेळी अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असा फक्त फरक करावा लागतो. कारण अन्यथा रूप हे दोन्हीच्या लक्षणात कसे आहे? समानच आहे.
अजून काही थोडंसं खालचं आपल्या जरी नाही लक्षात आलं तर उद्या थोडासा त्याचा आपण अनुवाद करून घेतला तर ते आपल्या पटकन लक्षात येऊन जाईल. बाकी उर्वरित विचार उद्याच्याला मग सकाळी ठीक 6:30 वाजता उद्याचे दिवस, आणि परवा दिवशी पण सकाळी 7 वाजता 7 ते 8, आणि उद्या सकाळी 6:30 ते 7:30 अशा वेळेत उद्याचे दिवस आपण पाठ घेऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.